जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण गणिताचा आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि तो एक बेसिकचाच पार्ट असेल. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं मी अगोदर आपण बेसिक मध्ये गणिताचे पार्ट मी तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, त्याच माध्यमातून आपण एक आज नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे जो बेसिक मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो. तो प्रकार तो टॉपिक आपण आज शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे कसोट्या, ज्याला मराठीमध्ये कसोट्या म्हणतात, इंग्रजीमध्ये डिव्हिजिबिलिटी म्हटले जाते आणि हिंदीमध्ये याला विभाज्यता का नियम असं या प्रकाराला आपण म्हणत असतो. हा गणितामध्ये इतका महत्वाचा पार्ट आहे आणि हा पार्ट ज्याला येत असेल त्यालाच भागाकार करता येईल अशा पद्धतीने हा पार्ट असतो, किंवा ज्याला हे कसोट्यांचे नियम माहिती आहे तो चांगल्या पद्धतीने किंवा कमी वेळात भागाकार आणि गुणाकार करू शकतो. आणि भागाकार गुणाकार लवकर केल्यामुळे त्याला कॅल्क्युलेशनचा स्पीड येतो आणि बाकीच्या गणितामध्ये आणि बाकीच्या प्रकारामध्ये किंवा प्रकरणामध्ये बी त्याला खूप जास्त फायदा या कसोट्याचा होत असतो. म्हणून कसोट्या शिकणं खूप महत्वाचं आहे आणि हाच पाठ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. मी अगोदरच सांगितलं होतं कसोट्या हा पाठ करण्याचा विषय नाही, कसोट्या हा शिकण्याचा विषय असतो. ज्याला कसोट्या बनवता आल्या तो गणिताचा धुरंधर असंही आपण त्याला म्हणू शकतो. लक्ष द्या इकडं. मग हा प्रकार आपल्याला सुरू करायचा आहे. हे मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात की कसोट्यांचे नियम कसे असतात, किंवा मला तुम्हाला काय सांगायचंय तर मला तुम्हाला कसोट्याचे नियम नाही सांगायचे, कसोटी तयार कशी होते ते सांगायचंय. ठीक आहे, एकदम डिटेल मध्ये आपण एकदम व्यवस्थित बेसिक पासून याचा हा प्रकार शिकण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, फक्त व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत बघा, लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि कसोट्या आल्या म्हणजे समोरचं गणित येणार 100%, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. बघा मग आता कसोट्या कशा शिकायच्या असतात तर कसोट्याचे आपण पाठ तयार करू. पहिल्या पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 2 असेल, त्यानंतर 4 असेल, त्यानंतर 6 असेल. ठीक आहे, सॉरी 2 असेल, 4 असेल, त्यानंतर 8 असेल, त्यानंतर 16 असेल, त्यानंतर 32 असेल. ठीक आहे, त्यानंतर 64 असेल. हे जे काही 2च्या पटीमधल्या संख्या आहे यांचे सगळ्यांचे नियम सारखे असतात. म्हणजे काय तर लक्ष द्या इकडं. 2चा नियम तयार होतो. पहिले तर आपण 1च्या नियमापासून जर सगळ्या संख्यांचे कसोट्या पाहायचं ठरवलं तर 1चा नियम आहे थोडक्यात, 1 प्रत्येक संख्येला भाग जात असतो आणि 1 कोणत्याही संख्येला भाग दिला तर उत्तर तीच संख्या असते. ठीक आहे, मग 1ची कसोटी आपल्याला बघायची गरज पडणार नाही. आपल्याला 2 पासून पुढच्या सगळ्या संख्यांचे नियम आपल्याला बघायचे. मग आता 2चा नियम काय सांगतो पहा. 2चा नियम सांगतो दिलेल्या संख्येतील. ठीक आहे, 2चा नियम आहे दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाला जर 2 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जातो. म्हणजे काय, समजा आपण एखादी कोणतीही संख्या घेतली, जसं की समजा आपण घेतली एक संख्या, मी इथं उदाहरणार्थ घेतो 7 घेतले, 5 घेतले, 6 घेतले आणि 9 घेतले आणि परत इथं 8 घेतले. ही एक संख्या आहे. ठीक आहे, या संख्येला 2 ने भाग जातो की नाही जात हे कसं ओळखायचं तर हे ओळखण्यासाठी काय करायचंय, दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक पाहायचा. ठीक आहे, जर दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाला 2 ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. म्हणजेच काय, आता 2 न कोणत्या संख्येला भाग जात असतो ते खूप महत्वाचं आहे. तर 2 न फक्त त्या संख्येला भाग जात असतो. म्हणजेच काय तर 2 न फक्त सम अंकाला भाग जात असतो. कोणाला? सम अंकाला. म्हणजे काय, ज्या संख्येच्या एक एक स्थानी 0, 2, 4, ठीक आहे, 6, 8 हे अंक असतील त्या संख्येला 2 ने निशेष भाग जाणार आहे. ठीक आहे, मग 2चा नियम समजला. 2च्या नियमामध्ये सरळ आणि सोपं, दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक हा सम अंक असेल. कोण असेल? सम अंक. म्हणजेच काय, 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असेल तरच त्या संख्येला 2 ने भाग जातो, नाही तो जात नाही. आता त्याच्या पुढे जाऊन पहा, 2चा नियम खूप सोपा असतो. ठीक आहे, आता त्याच्या समोर जाऊन आपल्याला बघायचंय 2च्या नियमाच्या नंतर 4चा नियम. मी अगोदर सांगितलं 2चा नियम, 4चा नियम, 8चा नियम, 16चा नियम, 32चा नियम, 64चा नियम सारखा आहे. ठीक आहे, आता पुढच्या संख्येच्या नियमाची आपल्याला गरज पडणार नाही. 4चा नियम काय सांगते पहा. 4चा नियम सांगते तुम्हाला दिलेल्या संख्येतील शेवटचे 2 अंक. म्हणजे काय, जसं आपण पाहिलं 2च्या नियमात काय पाहिलं आपण, शेवटची दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाला जर 2 ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. तसंच 4चा नियम सांगतो. 4चा नियम काय सांगतो पहा. 4चा नियम सांगतो दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो.
म्हणजे काय, समजा मी एक संख्या घेतो, इथं घेतले मी 7, इथं घेतले 8, इथं घेतले 9, इथं घेतले 5, ठीक आहे, इथं घेतले 6, इथं घेतले 4, ही एक संख्या आहे. आता या पूर्ण संख्येला 4 न भाग जातो नाही ते आपल्याला पाहायचंय. मग ते पाहत असताना फक्त आपल्याला काय पाहायचंय, जर का दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकाला जर 4 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 न भाग जाणार आहे. म्हणजेच काय, जर या दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांपासून कोण तयार झाले, 64 तयार झाले, जर या 64 ला 4 न भाग जात असेल तर या संख्येला सुद्धा 4 न पूर्ण भाग जातो. मग 4 न 64 ला भाग जातो का पहा, 4 1 4, उरले किती 2, हा 4 सोबत घेतला 24 झाले, 4 1 4, 4 सक 24, 16 वेळा भाग गेला, पूर्ण भाग गेला, बाकी काहीच उरले नाही. म्हणून काय करायचंय बघा, लक्ष द्या इकडं. तर 4च्या कसोटीचा नियम किंवा 4चा नियम हे दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकाला 4 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 न भाग जातो. आता त्याच्या पुढे जाऊन पहा 8चा नियम, ठीक आहे, 2चा झाला, 4चा झाला, आता 8चा. 8चा नियम काय सांगते पहा, 8चा नियम सांगते दिलेल्या संख्येतील शेवटचे 3 अंक, ठीक आहे. काय सांगतो 8चा नियम, 8चा नियम सांगतोय दिलेल्या संख्येतील शेवटचे 3 अंक, म्हणजे काय, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकाला जर का 8 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्णच्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो, ठीक आहे. म्हणजे काय, समजा मी एक संख्या घेतली, इथं घेतले 5, इथं घेतले 9, इथं घेतले 7, इथं घेतले 3, ठीक आहे, इथं घेतला 8, इथं घेतला 1, इथं घेतला 6. आता या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो का नाही आपल्याला ते बघायचे. मग या संपूर्ण संख्येला 8 ने तेव्हाच भाग जाईल जेव्हा या संख्येतील शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग जाईल. मग आता शेवटचे 3 अंक कोण आहे, 816. 816 म्हणजे कोण, 816 ला 8 ने भाग देऊन पहा, जर 8 ने याला पूर्ण भाग जात असेल तर पूर्णच्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. मग 8 1 8, आता पहा 8 ने 1 ले भाग जात नाही, उत्तरात 0 घेतला आणि 16 ला भाग दिला, 8 1 8, 8 2 16, 102 वेळा भाग जातो 816 ला 8 ने, ठीक आहे. मग 816 ला जर भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 8 ने भाग जाणार आहे, ते सुद्धा निशेष, ठीक आहे. अशा रीतीने 8चा नियम काम करतो. त्यानंतर पहा, जसा 2चा नियम पाहिला, 2च्या नियमाच्या एक स्थानी 2च्या नियमामध्ये आपण पाहिलं दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंक जर का 0 2 4 6 8 यापैकी असेल किंवा 2 न भाग जात असेल शेवटच्या अंकाला तर त्या पूर्ण संख्येला 2 न भाग जातो. त्यानंतर आपण 4चा नियम पाहिला, 4च्या नियमामध्ये आपण पाहिलं दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्णच्या पूर्ण संख्येला 4 न भाग जातो. त्यानंतर आपण तिसरा नियम पाहिला कोणाचा, 8चा. 8च्या नियमात काय शिकलो आपण, तर 8च्या नियमामध्ये आपण पाहिलं दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकाला 8 न पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्णच्या पूर्ण संख्येला 8 न भाग जातो. त्यानंतर पहा आता लक्ष द्या इकडं, जर आपण 16चा नियम बघायचा म्हणलं तर 16चा नियम असाच तयार होतो. 16च्या नियमामध्ये काय आहे, तर 16च्या नियमामध्ये आहे दिलेल्या संख्येतील शेवटचे 4 अंक, म्हणजेच काय, एखादी संख्या तुम्हाला देण्यात आली असेल आणि त्या संख्येमध्ये सांगितलं असेल की या संख्येला 16 ने निशेष भाग जातो की नाही जात, ते कसं शोधायचं, तर दिलेल्या संख्येतील शेवटच्या 4 अंक बघायचे. जर 4 अंकाला दिलेल्या संख्येतील शेवटच्या 4 अंकाला जर 16 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 16 भाग जातो. आता बघा त्याच्या पुढे, जर तुम्हाला कधी 16 ने एखाद्या संख्येला भाग द्यायचं काम पडत असेल तर तुम्ही त्याला 8 ने सुद्धा भागू शकता. त्यामुळे 16. आता 32चा नियम काय तयार होईल, मग 32चा नियम होतो 5 अंक. किती अंक, 5 अंक. समोर जर गेले तुम्ही 64चा नियम, 64च्या नियमामध्ये 6 अंक तयार होतात, कधी गरज पडत नाही भाग द्यायची, ठीक आहे. आता हा झाला पहिला नियम. पहिल्या नियमात आपण 2चा कसोटी पाहिली, 4ची पाहिली, 8ची पाहिली, 16ची पाहिली, 32ची, 64ची, ठीक आहे. त्या समोरच्या कसोट्या बघायची गरज नाही, गणितामध्ये त्याचं काम पडणार नाही. आता त्याच्यानंतर पहा, लक्ष द्या इकडं, आता दुसऱ्या नियमामध्ये आपण कसोटी पाहू. एक आहे 3ची कसोटी, त्यानंतर येते बघा 9ची कसोटी, त्यानंतर येते 27ची कसोटी, त्यानंतर येते 81 या पटीतल्या संख्या आहे, ठीक आहे. अशाच रीतीनं जसं आपण पाहिलं अगोदर तसंच यांचा सुद्धा, जसं 2चा 4चा 8चा आणि 16चा 32चा 64चा नियम सारखा होता तसाच या संख्येचा सुद्धा नियम कसा आहे, सारखा आहे. कसा बघा, लक्ष द्या इकडं. 3ची कसोटी एकदम सोपी असते. 3च्या कसोटीमध्ये काय सांगतात, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर का 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्णच्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजे काय, समजा आपल्याला एक संख्या दिली, इथं घेतले 7, इथं घेतले 5, ठीक आहे, इथं घेतले 3, इथं घेतले 2, ठीक आहे, आणि त्यानंतर इथं घेतले 4, या संख्येला 3 न भाग जातो का नाही जात, हे कसं ओळखायचं बघा, लक्ष द्या इकडं. जर या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 न भाग जात असेल तर या पूर्णच्या पूर्ण संख्येला 3 न भाग जातो. बघा आपण बेरीज करून पाहू मग दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची.
7 आणि 5 किती होतात रे 12, 12 आणि 3 किती होतात 15, 15 आणि 2 किती होतात 17 आणि 17 आणि 4 किती होतात तर होतात 21 आणि 21 ला 3 ने पूर्ण भाग जातो. 3 1 3 3 7 21 7 वेळा भाग जातोय पूर्ण भाग जातोय बाकी काहीच उरत नाही. म्हणून या संख्येच्या बेरजेला जर का 3 न भाग जात असणार आहे तर या संख्येला सुद्धा 3 न पूर्ण भाग जातो म्हणजे जातो. ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बघा 3चा नियम काय दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 न भाग जातो. ठीक आहे आता 3 न भाग देऊन पाहू आपण उदाहरणार्थ पहा 3 दुनी 6 1 उरला 15 झाले 3 5 15. ठीक आहे परत 3 1 3 3 न 2 ला भाग जात नाही न जाण्याचं शून्य ठेवा. आता 2 सोबत कोण आला 4 आला 3 1 3 3 8 24 अशा रीतीनं 25,108 वेळा भाग चाललाय 3 न कोणाला 75,324. समजतंय अशा पद्धतीनं 3चा नियम काम करतो. मी आधी सांगितले जसं 3चा नियम आहे तसंच 9चा नियम आहे. 9चा नियम काय सांगतो पहा 9चा नियम आणि 3चा नियम सारखा आहे फक्त एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे 9चा नियम सांगतो दिलेल्या संख्येतील 9चा नियम पण तेच सांगतो दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची ठीक आहे बेरीज. आता बघा काय होतंय 9च्या नियमामध्ये आपल्याला पाहायचं दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 न भाग जातो. फक्त एक कंडिशन अशी असते की ज्या संख्येला 3 न भाग जातो त्याच संख्येला 9 ने भाग जाईलच असे नाही. काय होतं बघा लक्ष द्या इकडे समजा मी एक संख्या घेतली मी इथे घेतले 3 इथे घेतले 5 ठीक आहे इथे घेतले 2 आणि इथे घेतले परत 5. आता या संख्येला 3 न भाग जातो का नाही हे पाहण्यासाठी आपण काय करणार आहे दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची काय करून पाहणार आहे बेरीज. 5 आणि 2 7 7 5 12 12 आणि 3 15 15 ला 3 न भाग जातो म्हणून या संख्येला सुद्धा 3 न भाग जातो. पण आता याला 9 न भाग जातो का नाही जात तर याला 9 न भाग जाणार नाही. का जाणार नाही कारण लक्ष द्या इकडं याच्यामध्ये काय झालंय बघा ही जी संख्या आहे या संख्येची जी एकूण बेरीज आहे ती बेरीज येते 15 आणि 15 ला 9 न भाग जात नाही म्हणून या संख्येला सुद्धा 9 न भाग जाणार नाही. अशा रीतीनं असतं ते. म्हणून ज्या संख्येला 3 न भाग जाईल त्याला 9 न भाग जाईलच असं नाही. आता 9 न कोणत्या संख्येला भाग जातो पहा समजा उदाहरणार्थ मी इथे घेतले 7 इथे घेतले 5 इथे घेतले 4 ठीक आहे आणि इथे घेतले 2. आता या संख्येला पहा कोण भाग चाललाय तर याला 7 5 12 12 4 16 16 आणि 2 18 18 ला 9 न भाग जातो म्हणल्यावर या संख्येला सुद्धा 9 न पूर्ण भाग जातो. अशा रीतीने हे काम करत असतं पहा. लक्ष द्या इकडं आता पहा आणि याला जसा 9 न भाग जातो तसा 3 न सुद्धा भाग जातो. आता या संख्येला पुढे सांगतोय 27चा नियम गरज पडणार नाही. जिथं 27 ची कसोटी लागते तिथे तुम्ही 9 ची 3 ची कसोटी सुद्धा लावू शकता. 27चा नियम आहे दिलेल्या संख्येतील म्हणजे दिलेल्या संख्येला जर का 3 ने आणि 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 27 न सुद्धा पूर्ण भाग जातो. ठीक आहे म्हणून 3 झालं 9 झालं 27 झालं 81 झालं या सगळ्या संख्यांची सरासरी कशी आहे तर सारखी आहे. ठीक आहे 81 वर परत तुम्ही बेरजेचा नियम सुद्धा लावू शकता. लक्षात आलं अशा पद्धतीनं 3 ची 9 ची आणि 27 ची 81 ची कसोटी सुद्धा काम करत असते. आता पहा लक्ष द्या इकडे आपण कोणकोणती कसोटी पाहिली 2 पाहिले 3 पाहिले 4 पाहिले है ना. त्यानंतर कोणती कसोटी पाहिली त्यानंतर आपण 8 ची कसोटी पाहिली 10 पर्यंत कोणकोणती पाहिली पाहू आपण 2 ची पाहिली 3 ची पाहिली 4 ची पाहिली 8 ची पाहिली 9 ची पाहिली है ना. आता इकडे माग कोण राहिलं पहा इथं 2 3 इथं राहिले 5 इथं राहिले 6. ठीक आहे या 2 कसोट्या राहिल्या 10 पर्यंतच्या आणि 10 राहिले. आता आपण तिसऱ्या नियमामध्ये एक कसोटी बघणार आहोत ती म्हणजे 5 ची आणि 10 ची दोन्ही कसोट्या सारख्या. ठीक आहे 5 ची आणि 10 ची कसोटी यांचा नियम काय सांगते पहा लक्ष द्या इकडे एकदम सोपं आहे. काय होतं बघा 5 आणि 10 च्या कसोटीमध्ये तर 5चा नियम आहे दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक जर का 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 न भाग जातो अन्यथा जाणार नाही. म्हणजे काय समजा उदाहरणार्थ एक संख्या आहे इथे घेतले 7 इथे घेतले 5 इथे घेतले 4 इथे घेतले 9 इथे घेतला 0 या संख्येला 5 न भाग जाणार आहे का तर या संख्येला 100% 5 न भाग जातो म्हणजे जातो. मग अजून आपण एक संख्या घेतली समजा याला 5 न भाग गेला दुसरी संख्या घेतली मी इथे घेतले 5 इथे घेतले 6 इथे घेतले 5 इथे घेतले 3 आणि इथे घेतला 5
आता या संख्येला 5 ने भाग जाणार आहे का, तर या संख्येला सुद्धा 100% 5 ने भाग जाणार आहे. का जाणार आहे, कारण 5चा नियम आहे, दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक एक तर 0 असला पाहिजे किंवा कोण असला पाहिजे, 5 असला पाहिजे, तरच त्या संख्येला 5 ने भाग जातो, नाही तर जात नाही. मग दुसरी कोणती संख्या होत्या 5 ने भाग जाणार नाही. फक्त एकच स्थानी कोण कोण पाहिजे, एक तर पाहिजे 0 किंवा 5, दोन्हीपैकी एक. दोन्हीपैकी एक असेल तर 100% त्याला 5 ने भाग जाणार आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. आता समजा मी एक संख्या घेतली, इथे घेतले 7, इथे घेतले 5, इथे घेतले 5 आणि इथे घेतले 9, या संख्येला 5 ने भाग जाणार आहे का, तर या संख्येला अजिबात 5 ने भाग जाणार नाही. का, कारण एकक स्थानी कोण आला, एकक स्थानी 9 आला, एकक स्थानी कोण पाहिजे, 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. ठीक आहे, जर 0 आणि 5 असेल तरच त्या संख्येला 5 ने भाग जातो. आता मी पुढे काय सांगितलं होतं, जशी 5ची कसोटी तशीच 10ची कसोटी, थोडा नियम बदलतो, फक्त लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे, आपल्याला बाकीच्या कसोट्या समजून घ्यायचे, या कसोट्यांचे नियम तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. हे सोप्या कसोट्या असतात 10 पर्यंतच्या, पुढच्या कसोट्या कशा तयार होतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. ठीक आहे, जे आतापर्यंत कोणच तुम्हाला युट्यूबवर सांगितलेलं नसणार. आता पहा लक्ष द्या इकडे, 5 आणि 10ची कसोटी, तर 10च्या कसोटीचा नियम आपल्याला पाहायचा आहे. मग 10चा नियम काय सांगतो पहा, 10चा नियम सगळ्यात सोपा आहे. दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक जर का 0 असेल तरच त्या संख्येला 10 ने भाग जातो, नाही तर जात नाही. कंडिशन अशी असते की शेवटचा अंक, समजा एक संख्या घेतली, 7 घेतले, 5 घेतले, 4 घेतले, 9 घेतले, तर 0 घेतला, इथे 0 घेतला, या संख्येला 10 ने भाग जातो का, तर 100% जातो. ठीक आहे, 10चा नियम एकच लक्षात ठेवायचा की एकच स्थानी 0 असेल तर 10 ने भाग जातो, नाही तर जात नाही. ठीक आहे, एकच स्थानी कोण पाहिजे, 0 पाहिजे, तरच भाग जाणार. आता पहा लक्ष द्या इकडं, इथं एकक स्थानी 0 आणि दशक स्थानी सुद्धा 0 आहे, या संख्येला 100% काय होणार, 10 ने भाग जाणार. ही संख्या जर अशी जरी असती, ठीक आहे, 75,490, तरी सुद्धा याला 10 ने भाग गेला असता, 0 0 कटला, भाग गेला असता पूर्ण. ठीक आहे, आणि जर समजा मी एक संख्या घेतली, इथं घेतली 9 00 000, इथे घेतला 7, याला 10 ने भाग जाणार आहे का, तर याला अजिबात 10 ने भाग जाणार नाही, कारण एकच स्थानी कोण आला रे, 7 आला. एकच स्थानी 0 असला तरच 10 ने भाग जातो, नाही तर जाणार नाही. ठीक आहे, आता बघा 1 ते 10 पर्यंतच्या आपल्या सगळ्या संख्या झाल्या, फक्त राहिले 6. आता 6चा नियम सुद्धा सोपा आहे. ठीक आहे, 6चा नियम काय सांगतो मी तुम्हाला, आणि इथंच तुम्हाला कसोट्या कशा तयार होतात ते पण शिकवणार आहे. ठीक आहे, काय होतं पहा लक्ष द्या इकडे, 6चा नियम दिलेल्या संख्येतील किंवा दिलेल्या संख्येला जर 2 ने व 3 ने निशेष भाग जात असेल तरच त्या संख्येला 6 ने भाग जातो. ठीक आहे, आता काय झालं पहा, 6चा नियम आहे 2 ने व 3 ने निशेष भाग गेला पाहिजे. ठीक आहे, आता पहा, ज्या संख्येला 2 न आणि 3 न या दोन्ही संख्येला भाग जाणार आहे त्याला 6 ने भाग जाणार आहे. हा नियम तयार झालेला आहे कसोटीचा. हा का तयार झालाय ते सांगतो. बघा, समजा उदाहरणार्थ एक संख्या आपण घेऊ, इथं जर मी घेतले, समजा इथं घेतले 4, ठीक आहे, इथं घेतले 3, इथं घेतला 3 आणि इथं घेतला 2. आता या संख्येला 6 ने भाग जातो का नाही हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला बघावं लागणार आहे यांचं काय, तर यांच्या एकक स्थानी कोण आहे पहा, तर पहिले याला 2 न भाग जातो की नाही ते पाहावं लागेल. 2 न भाग जाण्यासाठी आपण काय करत असतो, दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक पाहत असतो. जर समांक असेल म्हणजे 0 2 4 6 8 यापैकी एक असेल तर 2 न भाग जातो, म्हणजे या संख्येला 2 न भाग जातो. आता दुसरी कंडिशन काय पाहावं लागते पहा, की याला 3 न भाग जातो का नाही. जर 2 न बी भाग जात असेल आणि 3 न बी भाग जात असेल तरच त्या पूर्ण संख्येला काय होतोय, त्या पूर्ण संख्येला 6 न भाग जातो. कसं पहा लक्ष द्या इकडं, समजा 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12ला 3 न भाग जातो म्हणल्यावर या संख्येला 3 न भाग जातो. आणि ज्या संख्येला 3 न बी भाग चालला आणि 2 न बी भाग चालला त्याला कोण भाग जाणार आहे, 6 ने सुद्धा भाग जाणार आहे. आता नियम सांगतो कसा तयार झाला. ठीक आहे, नियम तयार होत असतो अवयवातून. कसं पहा लक्ष द्या इकडं, आता जर समजा आपण 6चे अवयव पाहिले तर 6चा कोणकोणता अवयव पडतो, पहिला अवयव 1 गुणिला 6, दुसरा अवयव 2 गुणिला 3, तिसरा अवयव 3 गुणिला 2, नंतर चौथा पडत नाही, पाचवा पडत नाही, 6वा पडतो 6 गुणिला 1. ठीक आहे, 6 1 6, 2 6, 3 2 6 आणि 6 1 6. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण 1 6 6, आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर हे दोन मुख्य अवयव त्याचे हे दोन रिपीट झाले. ठीक आहे, मग मुख्य अवयवामध्ये काय पाहायचंय पहा आपल्याला, लक्ष द्या इकडे. आता इथं हा एक अवयव, हा एक अवयव, आपण नियमामध्ये कोणता अवयव घेतला, 2 गुणिला 3 काय घेतला ते सांग. हा जर अवयव पाहिला आपण तर हा सामायिक अवयव. सामायिक अवयव असणे म्हणजे काय ते पण सांगतो. जसं की या संख्येने या संख्येला भाग चालला, जर आपसात जर का अवयवांचा एकमेकांना भाग जात असेल तर तो सामायिक अवयव. ठीक आहे, अवयव म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये आपण फॅक्टर सुद्धा म्हणतो है ना. आणि जर का समजा अवयव असामायिक असले म्हणजेच काय, तर एकमेकांना भाग जाणारे नसले तर तो असतो कसोटीचा नियम. उदाहरणार्थ आपण 6चा नियम बाजूला ठेवू,
समजा मला 36चा नियम तयार करायचा आहे. आता इथून तुम्ही कोणत्याही संख्येच्या कसोटीचा नियम तयार करू शकता. जर मला 36चा नियम तयार करायचा आहे 36चा, तर मी काय करणार, मी 36चे फॅक्टर पाहणार. 36चा पहिला फॅक्टर पडतो 1 गुणिला 36, दुसरा फॅक्टर पडतो 2 गुणिला 18, तिसरा फॅक्टर पडतो 3 गुणिला 12, चौथा फॅक्टर पडतो 4 गुणिला 9, पाचवा पडत नाही 6वा पडतो 6 गुणिला 6, सातवा पडत नाही 8वा पडत नाही 9वा पडतो 9 गुणिला 4. आता हे फॅक्टर परत रिपीट होणार आहेत वरती, परत 12 गुणिला 3, नंतर परत 18 गुणिला 2, नंतर परत 36 गुणिला 1, अशा रीतीने. आता या फॅक्टरवर आपल्याला काम करायचं आहे. एकदम व्यवस्थित लक्ष द्या. काय होतं पहा, याच्यामधले एकच फॅक्टर असा असेल जो कॉमन नसेल, बाकी सगळे कॉमन असतील. उदाहरणार्थ 1 न 36ला भाग जातो, हा कॉमन आहे, म्हणजे हा सामायिक अवयव. ठीक आहे. 2 न 18ला जातो, हा पण कॉमन आहे. 3 न 12ला भाग जातो, हा बी कॉमन आहे. 4 न 9ला भाग जातो का, तर अजिबात नाही. 9 न 4ला भाग जातो का, तर अजिबात नाही. ठीक आहे. बर 6 न 6ला भाग जातो, कॉमन आहे. आणि हा एकच फॅक्टर आहे, 9 गुणिला 4 किंवा 4 गुणिला 9. मग आता पहा लक्ष द्या इकडं, हा जो 4 गुणिला 9 आहे, हा कोणता फॅक्टर आहे, हा किंवा हा कोणता अवयव आहे, हा असामायिक अवयव आहे. हे आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं आहे चौथ्या वर्गात, पण आता ते आपल्या लक्षात. ठीक आहे. मग जिथं असामायिक अवयव तयार होत असतो किंवा जो असामायिक अवयव असतो तोच कसोटीचा काय असतो, तर नियम असतो. म्हणून 36चा नियम काय तयार होतो, तर 36चा नियम तयार होतो, ज्या संख्येला 4 न व 9 न पूर्ण भाग जातो त्या संख्येला 36 न सुद्धा निशेष भाग जातो. ठीक आहे. अशा पद्धतीने तयार होत असते कसोटी. आणि म्हणून 6चा नियम तयार होतो. 6चा नियम आहे, ज्या संख्येला 2 न व 3 न पूर्ण भाग जातो त्या संख्येला कोण भाग जातो, 6 न भाग जातो. बाकीचा जो काही प्रकार आहे कसोटीचा राहिलेला तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि त्यासोबतच मी तुम्हाला आपल्याला कसोट्या शिकल्याच्या नंतर आपल्याला मुख्यतः भागाकार शिकायचा आहे. आणि या दोन्ही प्रकारामध्ये तुमचं गणिताचा पाया एकदम मजबूत असणार आहे. फक्त सगळे व्हिडिओ बघा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा पहिल्यापासून ते शेवटपर्यंत. ठीक आहे, चालेल, थांबतोय. तर जय हिंद.